स्पिल द टीव्ही सरतापेज या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर अजय, तुझ्याशी बोलताना आमच्या लक्षात येत आहे की इतकं परखड बोलणं तुझ्याकडे आलं कुठून. म्हणजे तू मेधा पाटकरांसोबत देखील काम केलंयस आणि त्यांच्यासोबत काम करत असताना नर्मदा आंदोलन सुद्धा तू केलंयस. तर त्या आंदोलनामध्ये तुझा अनुभव काय होता? साधारण आम्ही कॉलेजला होतो, TYBA त्यावेळेस चालू होतं माझं 2016-17. आणि त्यावेळेस आहे ना, एक मला अनुभव तिथे मला लोक अदालत तिथे भरायची कुठे नर्मदामध्ये, बडवानी या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये. तर नेमकी लोक अदालत म्हणजे काय, मी जस्ट TY झाला आणि एका ठिकाणी जॉबलाही लागलो होतो आणि त्याच्यातून मी पळ काढला जॉबवरून आणि मग नर्मदा घाटीकडे वळलो, कारण की मला ती लोक अदालत बघायची होती. कारण लोक अदालत अशी होती की लोकांसाठी जज लोक येऊन तिथे बसायचे आणि लोकांसमोर तो न्याय निवाडा व्हायचा. जे काय असेल ते त्यांच्या समोर होतं. साधारण न्यायालयामध्ये काय होतं की तुम्ही तिथे आतमध्ये गेल्यानंतर तेवढ्या चौकटीमध्ये असायचं, पण इथे हजारोच्या संख्येने लोक समोर जज बसतात, एका साईडला दोघं लोक बाजू मारतात आणि हे मेन मला बघायचं होतं. आणि नर्मदा घाटी म्हणजे काय हे मला संपूर्ण मेधाताईंचं गाव नेमकं काय हे सगळं बघायचं होतं. कारण की 2008 साली मी 8वीला असताना तर आम्हाला एक पर्यावरणामध्ये एक विषय होता नर्मदा म्हणून. तर नर्मदामध्ये मेधाताई एका बोटीवरती बसल्याने असंच बोट फिरवताना असा एक फोटो होता. मी म्हणलं मला त्यावेळेस भेटायचं हे मी त्यावेळेस ठरवलं होतं. आणि नंतर संस्थेत जॉईन झालो आणि जॉईन झाल्यानंतर ना मी एकदा दोनदा त्यांना बघितलं, आठवतं हे कोण आहेत. नंतर मला हे मेधाताई पाटकर आहेत. त्यावेळेस मग मी त्यांना भेटलो आणि या संस्थेमुळेच माझी त्यांची ओळख झाली आणि कामाला सुरुवात आहे. मग त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो, बडवानी या ठिकाणी, आणि त्यावेळेस मेधाताईंच्या घरी. पण तिथे एक नियम चांगला आहे की तुम्ही ज्यावेळेस तिथे घरी जाता पाहुणे म्हणून किंवा काय मेधाताईंच्या, तर तिथे तुम्हाला तुमच्या घरी नाही राहायचंय किंवा मेधाताईंच्या घरी नाही राहायचं. तर आजूबाजूला असणाऱ्या लोकवस्तीतनी त्यांच्या घरातनी ते लोक घेऊन जातात आणि तुम्हाला त्या ठिकाणी राहायला देतात. आणि तिथे जे काय असेल दालबाटी असेल किंवा तिथं तुपाचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे तेलपेक्षा तिथे तूप जास्त खायला मिळतं. तर ते तूप तिथे म्हणजे एक काय म्हणतात, आपल्याच घरातले कोणीतरी पाहुणे आहेत किंवा नातेवाईक आहेत अशा पद्धतीने तिथे केलं जातं. जेव्हा हे आंदोलन झालं तर आम्ही अगोदर नर्मदा घाटीवरती गेलो आणि तिथे नेमकं आंदोलन काय चालू ते पहिलं समजून घेतलं. कशाला, नर्मदा नदीच्या इथे गुजरातवरून ती नर्मदा नदी येते जी मध्य प्रदेशच्या मार्गाने पुढे जाते, सरकते आणि प्रत्येक ठिकाणी ना मोठमोठे बांध बांधलेले. ते बांधचा वापर सरकारच्या माध्यमातून जे मोठे फॅक्टरीज असतात त्या फॅक्टरीला ते पाणी पुरवलं जातं. पण त्या नर्मदा घाटीच्या बाजूला जवळजवळ 35,000हून अधिक असणारी आदिवासी लोकसंख्या आहे जे तिथे पूर्वी काळापासून त्या ठिकाणी राहतात. त्यांचं हातचं पाणी, त्यांना मिळणारं पाणी एखाद्या ठिकाणी वळवणं ते कितपत योग्य आहे. आणि तुम्हाला जर कंपनी उभी करायची किंवा एखादं जर प्रोडक्शन तुम्हाला तयार करायचंय तर तुम्ही वेगळ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी काही नाहीये, लोकवस्ती नाहीये किंवा काही नाहीये, तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. पण लोकवस्तीला लागून असणाऱ्या नदीचं पाणी तुम्ही एखाद्या फॅक्टरीला देता आणि महिन्यातून फक्त एकदा पाणी तुम्ही वस्तीतल्या लोकांना सोडता, हे कुठला नाही. जंगल जमीन आपण कशाला म्हणतो, ज्याच्यामुळे आपली समृद्धी वाढली आहे, महाराष्ट्र एवढा होतोय किंवा भारत एवढा आपला प्रकटपणे चालतोय, त्याच्यासाठी तुम्ही एवढं मोठं का हे करताय. मग त्यासाठी मेधाताईंनी हे आंदोलन पुकारलं होतं आणि त्यावेळेस प्रत्येक बांधाचं पाणी, आणि तिथे माझ्यामध्ये कोकोकोला फॅक्टरी सगळ्यात मोठी आहे तिथे कोको, तर त्याला ते पाणी जात होतं सगळं आणि इकडे काहीच नव्हतं. आणि जसे जसे बांध बांधत आणि त्या जवळजवळ त्याच्यामध्ये बरेच बांध आहेत आणि त्याच्यामध्ये ते जे नर्मदा घाटीवरचं जे बांध होतं त्यांना अजून 122 मीटर अजून वरती चढवायचं होतं असं काहीतरी होत. 122 त्यांना हाईट वाढवायची होती जेणेकरून की ते पाणी तिथे जास्त जमा होईल आणि त्या फॅक्टरींना पाणी जास्त पुरवठा होईल. पण ते बांध वाढल्यामुळे 5,000 घरं अजून पाण्याखाली जातात ना जर पूर आल्यानंतर. बरोबर, ते कोण विचार करणार, सरकारने कधी हा विचार करणार. तर सामान्य नागरिक जेव्हा ज्यावेळेस रस्त्यावर येतो काहीतरी चुकीचं घडतंय म्हणून येतो, बरोबर, तुम्ही त्याचा निर्णय कधी घेणार, तुम्ही ऐकून तरी घ्या. मग ते त्यांनी ऐकलं नाही, काही नाही, तर त्यांची बाजू जोर धरत गेली, कारण त्यांच्याकडे आर्थिक नियोजन मोठं होतं पण आमच्याकडे नाहीये. कारण की आमच्याकडे लोकांची ताकद जास्त होती, कारण माणुसकी होती, त्याच्यामुळे आम्ही तो लढा दिला. पूर्ण मध्य प्रदेशमध्ये एक फेरी काढली आम्ही, प्रभात फेरी, लोकांना गोळा केलं की नेमकं इथे काय होतंय काय नाही, जनजागृतीचं काम केलं. त्याच्यातून मेधाताईंनी सगळ्यांना संबोधित केलं, माहिती दिली नेमकं, त्यामुळे आम्हालाही नव्याने शिकता आलं तिथे.
आणि ते केल्यानंतर आम्ही त्यावेळेस तिथे गेलो, त्यांच्याशी बोललो, तिथे नेमकं काय चाललं ते समजून घेतलं. त्यावेळेस मग लोक अदालत नेमकं कोणाचा न्याय देत आहे, मग त्यावेळेस लोकांच्या बाजूने तिथे लोक अदालतनी न्याय दिला आणि सांगितलं की हे विस्थापित होणार नाही, तुम्हाला सगळ्यांना घरं मिळतील, तुमचं जे काय नुकसान झालं ते देखील दिलं जाईल. आज तागात माझ्या मते 8 ते 9 वर्ष झालं अजूनही त्यांना 1 रुपया देखील मिळालेला नाही आणि शासनाने कोणती मदतही केलेली नाही. आणि आजही ते बांध तसेच आहेत बांध आणि त्यांना तसेच पाणी आहे. पुरवठा होत नाही. म्हणजे आजही महिन्यातून एकदा पाणी येतं, अजूनही तिथे पूर येतो, महापूर येतो, बापरे. त्याच्यामध्ये घरं जातात, तरी त्यांची विस्थापित केलेलं नाहीये आणि त्यांना योग्य ती जागा देखील सरकारने दिलेली नाही. म्हणजे ह्या सगळ्या घटना त्यामध्ये आहेत. माझ्या मते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मे मध्ये मेधाताईंनी पुन्हा आंदोलन पुकारलं होतं. तर मेधाताई स्वतः त्या पाण्याच्या नदीमध्ये जाऊन उभा राहिल्या होत्या की काय म्हणतात त्याला, जलसमाधी घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि पाण्यामध्ये पूर्णपणे ते होते. त्यावेळेस देखील सरकारला जाग आली नाही की एवढ्या मोठ्या नेत्या जर नागरिकांसाठी जर लढतायत तर आपण काहीतरी केलं करायला पाहिजे. पाहिजे. ठीक आहे, मेधाताई आहेत म्हणून तुम्ही तर नागरिकांचा तरी विचार करा, बरोबर. किंवा तुम्हाला जे संविधानिक न्याय जे दिलेला आहे त्याचा तरी वापर तुम्ही करा. ते देखील का होत नाहीये. तर इथं देखील बऱ्याच ठिकाणी असतं की खाजगीकरण ज्यावेळेस येतं त्यावेळेस तुम्हाला डावललं जातं, हे दडपशाही वाढते आणि दिसून येतं. तुमचे विचार कुठेही प्रकट होऊ दिले जात नाहीत. असं हे यातून दिसतं आणि त्यावेळेस मग अजूनही अजून आंदोलन ते चालू आहे. माझ्या मते 5,000 लोकांना विस्थापित केलं. विस्थापित करून काय करायचंय, तुम्हाला हवी असणारी शाळा नाहीये, पाण्याची सोय नाहीये, शौचालय नाहीये, अन्न निवारा नाहीये, तुम्हाला उद्योगाचे धंदे कसे उभे करायचे ते साधन नाही, मग तुम्ही कोणत्या पद्धतीने उदरनिर्वाह कसा होणार कसा तुमचा? होणार ते देखील तुम्ही दिलेलं नाहीये. तर अशा पद्धतीचा अजूनही लढा तो चालू आहे. आणि मेधाताई एकमेव अशा नेत्या आहेत की कोणत्याही काय म्हणतात कोणत्याही सुविधा नसताना लोक न्यायासाठी ते लढ्यासाठी उभे असतात आणि त्यांना घेऊन ते काम करतायत आणि त्याच्यातूनच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याकडून आम्हाला बऱ्याच गोष्टी या शिकायला मिळतात. त्यामुळे आम्ही आज ठाण्यामध्ये ते काम सगळं करतोय. असं. ठाण्याहून आठवलं, तुझं काम मालाडमध्ये पण आहे. माडा हो. वसाहतीच्या आंदोलनामध्ये सुद्धा तुझा सहभाग आहे. तिथे असं झालं होतं मालाडमध्ये, अंबुजवाडी म्हणून आहे. तर अंबुजवाडीमध्ये आमची पूनमताई कनोजिया हा मेन लीड करतात तिथल्या लोकांना एकत्रित करण्याचं. आणि तिथल्या कंत्राटी कामगार आहेत, जे नाका कामगार आहेत, प्लस ते काही घरकाम हे ते करतात असे देखील लोक आहेत. जातीपातीच्या पलीकडची लोक राहणारे हिंदू मुस्लिम एकत्रित राहतात. काही बाह्य लोक आहेत जे मध्य प्रदेश तेही लोक तिथे राहतात. म्हणजे असं मिक्सअप आहे. पण त्यांनी अजूनपर्यंत दाखवलं नाही तू ह्या जातीचा आहे, तू या धर्माचा आहे तर तू माझ्याकडे. म्हणजे तिथे एकमतेचा आपल्याला समानतेचा अधिकार वापरलेला त्या ठिकाणी दिसतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देखील त्या ठिकाणी होते. म्हणजे तुम्ही मुस्लिम जरी असला तरी ती जयंती होते, मी हिंदू जरी असलो तरी ती जयंती होते. म्हणजे हे नातं जे आहे ते टिकून त्या ठिकाणी आहे. आणि अदानीच्या घशात ती जमीन जावी म्हणून जवळजवळ खारपुटीचे जंगल तोडून नवीन फॅक्टरी आणि बिल्डर उभी राहावे म्हणून त्यांना ती जागा दिली जाते आणि त्या लोकांना हाकलून देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. मग ह्या लोकांनी कुठे जायचं? जर सरकार जर म्हणते की एकाही माणसाला बेघर होऊन देणार नाही, प्रत्येकाला घरं ही मिळतील, मग कुठे गेली ही घरं? कुठे गेले तुमचा न्याय? ह्या सगळ्या गोष्टी इथून दिसून येतात. तर मेधाताईंनी तिथे लढा उभारला मोठ्या प्रमाणात. तर त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो, तिथे आंदोलनासाठी उभे राहिलो आणि एकाही घराला धक्का न लागता त्या ठिकाणी ते सरकारचे लोक जे आले होते ते पुन्हा परत गेले आणि सांगितलं की इथला जो प्रोजेक्ट होता तो रद्द केलाय. फक्त आश्वासन देण्याने काय होत नाही, ते प्रत्यक्ष जेव्हा अंमलात आलं तरच त्या गोष्टी होतात. तिथे फक्त आम्हाला फक्त हेच दिसलं, आश्वासनच दिसलं की फक्त हे बोलतात. पण तरीही तिकडे अजूनही आंदोलन चालू आहे की येतात, धमकावतात, रातोरात पाणी बंद करतात, लाईटी बंद करतात, ह्या गोष्टी सगळ्या चालू. पण एकजूट खूप महत्वाची असते. तुम्ही एकत्र असाल तर मोठ्यातल्या मोठ्या लोकांनाही तुम्ही लढू शकता. बरोबर. ते अंबुजवाडीचं एक उदाहरण सो आजही ते आंदोलन सुरू आहे. चालू आहे. तिथे पण पूनमताई कनोजिया म्हणून आहेत आपल्या साथी, त्या तिथे लढा देतात आणि तिथे नेहमी लक्ष ठेवून असतात. त्याही ते मुलुंडमध्येच राहतात. अच्छा. असं ते आहे. दादा, तू एज्युकेशनच्या फील्डमध्ये देखील काम केलेलं आहेस, तू अनेक शाळांसोबत देखील काम केलेलं आहेस, तर मग तुझा अनुभव काय होता याच्यात काम करताना? मी ज्या सामान्य घरातून आलोय त्याच पद्धतीने महापालिकेच्या शाळा असतील, ठाणे महानगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषदच्या शाळा आणि खाजगीकरणातल्या शाळा, जे प्रायव्हेट ज्या शाळा आहेत त्या, मला एक तफावत त्याच्यातून दिसून आलं
ज्या सोयीसुविधा तुम्ही म्हणता की आम्ही प्रायव्हेट शाळांना देतो, पण त्या सुविधा तुम्ही महापालिकेच्या शाळांना का देऊ शकत नाही? बरोबर. कारण की असं आहे, जर तुम्हाला त्या शाळा बंद करायच्या आहेत, तर तुम्ही रोखठोकपणे डायरेक्ट पटसंख्येचं कारण सांगा किंवा कुठल्या सोयी सुविधा नाहीयेत म्हणून सांगून तुम्ही डायरेक्ट बंद करता. हम्म. पण ह्याच गोष्टी जर एखाद्या प्रायव्हेट शाळेची किंवा खाजगी शाळेची जेव्हा होतात, तर त्यावेळेस तुम्ही कुठे असता? त्यावेळेस पण तुमच्याकडे अधिकार असतात ना की ती बंद करायची, पण तुम्ही ते का करू शकत नाही? कारण की त्या शाळेत चालवणारी लोक जी आहेत त्या सरकारमध्ये काम करतात. हो. ज्यांना आम्ही निवडून देतो त्यांच्याच ह्या शाळा, कॉलेजेस, ज्यांचंच वर्चस्व त्या शाळेतनी आहे, त्याच्यामुळे हे काम चालू आहे. मग तुम्ही सामान्य नागरिक किंवा वंचित घटकातल्या मुलांनी कुठे शाळा घ्यायची, कुठे Correct आहे. शिक्षण घ्यायचं? आरटीचं राईट टू एज्युकेशन जेला आपण म्हणतो, 21 कलमानुसार जर आपल्याला न्याय अधिकार आहे की 8वी पर्यंत शिक्षण मोफत आणि सक्तीचं दिलेलं आहे. दिलेलं आहे. जर असताना मग त्याच्यावरती गदा आणण्याचं काम कोण करतंय? शेवटी तुम्हीच करताय ना. का, कशासाठी? गेल्या वर्षी ऍडमिशन होताना आरटीए मधून जवळजवळ 21,000 म्हणजे अंदाजे 21,000 मुलांचे ऍडमिशन होतात, जागा खाली आहेत. मग त्या ठिकाणी फक्त 7,000 लोकांचे ऍडमिशन होतात. मग बाकीचे कोणासाठी? हम्म. आणि तुम्ही सांगता की प्रायव्हेट शाळेतल्या किंवा खाजगी शाळेतल्या पटसंख्येनुसार 5% ऍडमिशन त्या ठिकाणी फ्री असतं. कमीत कमी 30 मुलं तुम्हाला घ्यायची असतात. घ्यायचे असतात. मग ते 30 मुलांना घेण्याऐवजी तुम्ही फक्त 5 ते 2 जणांना घेता आणि सांगता की ऑलरेडी आमचं फुल झालंय म्हणून. हम्म. असं का? मग हे नेमकं शोधणार कोण, बघणार कोण? हे देखील गरजेचं असतं. त्यासाठी आम्ही राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून ही प्रोसेस चालू केली. नेमके शाळेतनी किती ऍडमिशन होतात, किती होत नाही, जे माहिती घेतली तर त्यातून आम्हाला दिसून आला की 21,000 नुसते 10,000 किंवा 6,000च फक्त ऍडमिशन होतात आणि सरकारकडून घेताना पैसे सगळे घेतले जातात. आणि मग ह्या फंड्सचं युटिलायझेशन कुठे दाखवलं जातं? हे फंड जे घेतले जातात, जे प्रायव्हेटली जे ऍडमिशन घेतात त्यांचं त्या ठिकाणी ऍडमिशन केलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की ह्याच्यातून ऍडमिशन झालंय म्हणून. आणि त्यांना सोयी देताना तुम्हाला 8वी पर्यंत शिक्षण फ्री आहे. हो. तुम्हाला प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट असो, दोन्हीकडे सेम नियम आहे. मग तुमचं जर त्यातून ऍडमिशन होतंय तर ते दाखवताना मग तुम्हाला एक्स्ट्राचे पैसे का द्यायला लागतात? बॅग घेताना, बुक्स घेताना, जर ट्रॅव्हलिंग आहे ठीक आहे, त्याचं प्रायव्हेट भाग येते ठीक आहे. मग स्पोर्ट्स कशामध्ये भाग घेतला त्याचे एक्स्ट्रा पैसे, गणवेशचे पैसे का, कशासाठी द्यायचे तुम्हाला? आम्हाला राईट टू एज्युकेशननी तर आम्हाला फ्री दिलेलं आहे. आमचं तुम्ही शिक्षण डेव्हलप करण्यापेक्षा तुम्ही उलट आम्हालाच कमी करत चालले. करेक्ट आहे. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही हा लढा उभारला आणि त्यातून आज जवळजवळ UDS नुसार 8,213 गावांमध्ये सुविधा नसलेल्या शाळा पावसाळी अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं होतं, म्हणजे सरकारच्या जाहीर नियमानुसार. आणि त्यातूनच 1,650 गावांमध्ये प्राथमिक शाळा असताना तर 563 शाळा जे उच्च प्रामाणिकपणे होते जे चालू, तर त्याच्यामध्ये कारण सांगते वीज व्यवस्था नाहीये, पाणी व्यवस्था नाहीये, स्वतंत्र शौचालय नाहीये. ह्या कारणास्तव शाळा बंद केल्या गेल्या. अरे बापरे. मग ते इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून देण्याऐवजी त्यांनी बंद बंद करणं केलं. सोयीचं समजलं. कारण की त्यांचं काम होतं की जर तुमच्या ह्या शाळेतनी जर ह्या सोयी नाहीये तर ते सरकारने तयार करून देणं आणि अंमलबजावणी करणं ते सक्तीचं असताना तुम्ही एवढ्या शाळा बंद केल्या. आता तर त्यांनी नवीन नियमानुसार असं केलंय की जवळजवळ 18,000 शाळा, न्यू एज्युकेशन पॉलिसी जी लागू केली त्यानुसार तेवढ्या शाळा त्या बंद केल्या जाणार आहेत. का, कशासाठी? आमचं शिक्षणाचा अधिकार नाहीये का? आम्ही वंचित घटक आहोत म्हणून तुम्ही आमच्यावरती गदा आणणार का? तुमचं प्रायव्हेटीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे म्हणून तुम्ही त्या शाळांना प्राधान्य देणार आहात? मग आमचं शिक्षण कुठे करताय? आज तुम्हाला सोशल मीडियावरती दिसताना गरजू मुलं तुम्हाला दिसतात, तुम्ही त्यांचे व्हिडिओज घेऊन तुम्ही पुढे जाता आणि मेन प्रायव्हेट शाळांमध्ये पण तुम्ही तेच व्हिडिओ दाखवता. पण तुम्ही त्याला डेव्हलप का करत नाही? त्यांना डेव्हलप करा ना. जर आज त्या शाळेमध्ये सांगितलं जातं की एका वॉशरूम मध्ये एकदा मुलीने युज केल्यानंतर पुन्हा मग अर्ध्या तासानंतर मुलं जाऊन वापरतात. मग तिथे दुसरं वॉशरूम का येऊ शकत नाही? त्यांना मैदानी खेळ का, मैदान का उभं राहत नाही? आज मी ज्या शाळेतनी जातो किंवा ज्या शाळेतनी जिल्हा परिषद असो किंवा ठाणे महानगरपालिकेची शाळा असो किंवा पोलीस मुख्यालयांची शाळा असो, त्या शाळेतनी ज्यावेळेस जातो तर त्यावेळेस असं दिसून येतं त्यांना कोणत्या सुविधा नाहीये, ना गणवेश आहेत, ना कोणती जेवणाची व्यवस्था आहे, जे आहार पोषण ज्याला म्हणतो की पोषण आहार योजना तेही देखील नाहीये. त्यांनी उपाशीच मारायचे, घरातून डबे आणायचे तेच खायचे. ही पोषण आहार योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत का नाहीये? सरकार त्यांना सांगत असतो आणि मेन जे कंत्राटवरती जे दिलेलं असतं त्यांना तिथपर्यंत पोहोचवणं अवघड जातं.
ते म्हणतात की आम्ही का तेवढ्या लांब जाऊ. पण पैसे तरी ठाणे घेताना जिल्ह्यासारख्या सांगितलं. जिल्ह्यामध्ये जिथे ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे अशा ठिकाणी हम्म. पोहोचवणं कसं कठीण आहे? ते पोषण तुम्ही तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला नेमकं काहीतरी कारण सांगावे लागतात की आम्ही तिकडे नाही जात किंवा तिकडे व्यवस्थित मिळत नाही हम्म. किंवा त्यांच्याकडून शाळेकडूनच ते काहीतरी मागून घेतात की नको आज आम्हाला जेवण तुमचं. हम्म. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि कुठेतरी पैसे खाणं म्हणजे समजा की 4 ठिकाणी मी दिले म्हणजे तुमच्याकडे 5 शाळा आहेत, हम्म. 5 मधल्या 4 ठिकाणी तुम्ही शाळेत नाही देता आणि शेवटी पुरलेलंच नाहीये. मग तुम्ही तिथं सांगा हा दिला आम्ही त्यांना, अशा पद्धतीने ते सांगितलं जातं आणि तिथं त्यांना ते पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत. ओके. असं देखील त्या ठिकाणी ते घडतं. आज जवळजवळ ग्रामीण भागातल्या शाळा असतील किंवा शहरातल्या भागात असतील एवढी मोठी तफावत आहे की प्रत्येकाला कोणत्याही सोयीसुविधांचा अधिकार उरलेला नाही अशा पद्धतीने शिक्षण व्यवस्था झालेली आहे. आणि असं वाटतं की 2026-27 मध्ये तर मराठी शाळा आपल्याला दिसतील का नाही ह्या देखील शंकाच आहे. शंका मोठ्या प्रमाणात आहे. कारण की महापालिकेच्या शाळा देखील त्यांनी बंद करायला सुरुवात केली आणि एक माझ्या माहितीनुसार जेव्हा काय म्हणतात सरकारी नियमानुसार जेव्हा बदल होतं तर ते वेगळ्या पद्धतीने होतं. हम्म. पण जेव्हा लोकांमध्ये जेव्हा कुजबूज चालते त्यांच्या माहितीनुसार असं आहे की एखादी शाळा बंद केली की ती शाळा बंद करून एखाद्या प्रायव्हेटच्या घशात ती घालायची आणि त्याला तिथं मोठे मोठे टावर उभे करायचे असतात. पण मला एक शंका आहे की मोठे टावर उभे करून त्यामध्ये किती लोक राहतात? शेवटी गावाकडेच जातात ना, इकडे हम्म. इन्व्हेस्ट करतात आणि गावाकडेच जातात राहायला. मग तुम्ही हे टावर कोणासाठी उभे करता? नेमके कोणासाठी? म्हणजे तुम्हाला फक्त इन्व्हेस्ट करायचे म्हणून हे टावर उभे करतात. आमच्या चाळीतलं घर येऊन बघा तरी आम्ही आनंदी आहोत. 10 बाय 10 ची खोली जरी असली तरी आम्ही 4 जण राहतो पण आनंदी आहोत. हे आम्हाला आनंद हवा आहे. तिकडे गेलं की बाजूला मेलेला माणूस देखील आम्हाला कळत नाही. ही सध्या परिस्थिती त्या टावर्स मध्ये आहे. हम्म. मग हे टावर्स कोणासाठी? सामान्य नागरिक राहू शकतो का तिथे? नाही राहू शकत. कारण की आज त्याचं मेंटेनन्स करायचं झालं जवळजवळ 2,000 रुपये द्यायला लागतात त्या मेंटेनन्स साठी दर महिन्याला. मग त्याचा उदरनिर्वाह चालतो. कचरा वेचणारे माणसं असतात, गॅरेज मध्ये काम करणारे, दूध लाईन मध्ये काम करणारे लोक किंवा सफाई कामगारांची लोक आहेत जे त्यांच्यामध्ये 7 आणि 8,000 रुपये त्यांना पगार असतो महिन्याला. त्याच्यातले 2,000 तुला दिल्यानंतर ना 5,000 राहतात. त्याच्यामध्ये मी शिक्षण करायचं, माझं मेडिकल बघायचं की माझं घर सांभाळायचं की माझं काय सांभाळायचं. ह्या गोष्टी 5,000 होतात का? तुम्ही सांगता की नवीन नवीन गोष्टी आपण डेव्हलप होणं गरजेचं आहे. मान्य आहे आम्हाला की डेव्हलप होणं गरजेचं आहे. पण लोकांच्या हाताला किती काम तुम्ही दिलं आजपर्यंत? आज युवा लोकांचे मोठमोठ्या पद्धतीने तुम्ही काय म्हणतात प्रोग्राम घेतात. युवा शक्ती आहे, युवा हम्म. शक्तीसाठी वापरले जातात. परत ना काय म्हणतात लीडर्स तयार करतात. याच्यासाठी मोठे मोठे कोट्यानं तुम्ही खर्च करता. पण ते खर्च त्यांना नोकरीसाठी का तुम्ही करत नाही? स्किल डेव्हलपमेंट वरती खर्च केला जातो पण एम्प्लॉयबिलिटीसाठी केला कुठेही जात नाही. खर्च होत पण नाही. का असं होत आहे? तुम्ही स्किल देता म्हणून काय एम्प्लॉयमेंट का होत नाहीये? हम्म. ह्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत ना. आणि सरकार फक्त योजना राबवते अरे पण ती अंमलबजावणी करणार कोण? म्हणजे फक्त शासनाकडून घोषणा होतात की आज तुझ्यासाठी ही योजना आहे, पण त्यांचं इम्प्लिमेंट होते की नाही, कशा पद्धतीने हे बघणार कोण? हे देखील खूप गरजेचं असतं. एकंदरीत अजय तुला हे वाटतं की बजेट आहेत, त्याचं पैसे प्लॅनिंग सुद्धा आहे. बजेट आहे पण प्लॅनिंग नाहीये व्यवस्थित अच्छा. त्यांच्याकडे. कारण की प्लॅनिंग जरी असतं हे प्लॅनिंग म्हणजे का काय नाही? काय तुला काय वाटतं का हे प्लॅनिंग नाहीये गव्हर्नमेंट? कारण का माहितीये सध्या त्यांना प्रचारामध्ये खूप इंटरेस्ट आहे. सध्या आपला लोकप्रतिनिधी कसा उभा राहील आणि आपल्या हातात ती सत्ता किंवा ते गाव कसं आहे ह्याच्यामध्येच ते गुंतलेले आहेत. जर तुमच्याकडे पैसा एवढा मुबलक प्रमाणात आहे पण त्याचं नियोजन करता येत नाहीये. कारण की काय म्हणतात त्याला सक्सेस किंवा लीडर जरी एखादा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न जरी करत असेल तरी त्याला दाबण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यामुळे हे होत नाही. म्हणजे आखणी जरी तुमच्याकडे आहे पण प्रतिकृती तुम्ही कशी तयार करू शकता हे त्यातून आपल्याला दिसतं. कारण की आम्ही बऱ्याचदा सरकारी अधिकाऱ्यांशी पण बोलतो त्यावेळेस आम्हाला होतं ना आमचा वरचा आम्हाला दाबतो. आम्ही तरी काय करणार? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आतल्या जेव्हा आम्ही प्रोग्राम्सला जातो किंवा इव्हेंट्स आम्ही करतो तर त्यावेळेस नेमक्या गोष्टी काय चालतात हे आम्हाला कळतात. तुम्ही समोर सांगताना लोकांना एक बोलता, पर्सनली मीटिंग मध्ये एक बोलता, लोकांना जाहीर करताना एक बोलता. ह्या सगळ्यांचा मिळाला आणि ह्यांचा फक्त एकच दिसते की माझं घर सुखी आहे ना, तिकडे जाऊ दे. हे यातून सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठीच आज सरकार उभं आहे आणि त्यासाठीच काम करणार. पूर्णपणे गरजू मुलांपर्यंत किंवा एखाद्या तळागाळातल्या मुलांना वरती आलेलं त्यांना चालत नाही. एक साधं उदाहरण आहे आपल्याकडे. महाराष्ट्राचे सरन्यायाधीश गवई सर जे वंचित समूहातून ओळखले जातात त्यांच्यावरती संसदेमध्ये न्यायालयामध्ये एका मिटिंगला असताना बूट फेकला जातो.
त्यांच्यावरती ही चपराक दिसते की कारण की तो दलित समूहातला न्यायाधीश तिथे बसलाय. म्हणजे ही कुठपर्यंत पातळी मानसिकता कुठपर्यंत गेली. मग आजपर्यंत तुम्हाला का दिसलं? एवढे तर येऊन गेले ना, तुम्ही त्याच्यावरती काय केले नाही. हा माणूस का तुम्हाला दिसला? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. कारण की युवा पिढीला फक्त ह्यांच्यामध्ये गुंडाळलं जातंय, यातून बाहेर काढलं जात नाहीये. कारण की त्यांना नवीन नवीन गोष्टी करायच्या, डेव्हलप व्हायचंय, त्यांना पैसे देखील हवे. पण ते गोष्टी करताना ते मुलं काय म्हणतात, आम्हाला तू 2 पैसे दे, आम्ही काम करू. आम्हाला फुकटचं काम करायचं, आम्ही तुला फुकटचं काय मागतोय का? नाही. आम्हाला हाताला काम दे आणि आमचं दाम दे, आम्ही तुला फुकटचं काहीच मागत नाहीये. तर ते देखील जर सरकार देत नसेल तर मग हे कुठेतरी नकारात्मक आपल्याला दिसतं आणि यांना फक्त स्वतःचाच फायदा ह्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतो. असं हे. अजय, आपण एज्युकेशन बद्दल बोलतोय. खरं तर राईट टू एज्युकेशन हा मुलांच्या शिक्षणासाठीचा अधिकार आहे. तर या अधिकाराची अंमलबजावणी पूर्णपणे होते का? आता सध्या बघितलं गेलं की राईट टू एज्युकेशन, ज्याला आपण शिक्षणाचा अधिकार म्हणतो, की संविधानाच्या नियमानुसार 21 नुसार प्रत्येक वंचित समूहापासून ते उच्चभ्रू लोकांसाठी तो नियम सर्वांना एक समान आहे. खाजगी शाळा असो किंवा शासकीय शाळा असो, त्या शाळेतनी 25% सीट भरले जातात की त्या माध्यमातून तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण दिलं जातं, जे 8वी पर्यंत शिक्षण असतं. प्रवेश घेतल्यापासून ते उच्च शिक्षण घेईपर्यंत तुम्हाला त्यामध्ये बुक्स, गणवेश, एक टाइमचं जेवण आणि तुमचं शिक्षणाचा जो काही खर्च असेल ह्या नुसार किंवा त्या ऍक्ट नुसार ते मिळतं सगळ्यांना. पण आज असं झालंय की अनेकांना हे माहीतच नाहीये की एज्युकेशन, राईट टू एज्युकेशन म्हणजे काय. कधी कधी असं होते की फॉर्म भरताना अडचणी येतात, काय काय डॉक्युमेंट्स लागतात. त्याच्यामध्ये असं होतं की वयाची मर्यादा ही वय वर्ष 6 पर्यंत असते, 6च्या वरती नाही, की 6च्या आत. एक दिवस जरी वरती गेला तरी ते फॉर्म रिजेक्ट केला जातो. त्याच्यामुळे वयाच्या 6 वर्षापर्यंत ते फॉर्म भरणं गरजेचं असतं आणि त्याच्या ऍडमिशनसाठी प्रोसेससाठी जवळजवळ 1 महिना तरी लागतो की. आणि त्याच्यामध्ये त्यांना डॉक्युमेंट लागतात. त्याचा जन्माचा दाखला असेल, त्याला वडिलांचा आधार कार्ड असेल किंवा मुलाचा आधार कार्ड असेल किंवा तो वडिलांचा उत्पन्नाचा दाखला असेल की नेमकं इन्कम किती आहे, काय आहे, ते सगळं ह्या गोष्टींचा विचार करून ते एज्युकेशन नुसार, पॉलिसीनुसार त्यांना ते ऍडमिशन दिलं जातं. आणि फक्त शासकीय मध्ये नाही. मग तुम्हाला जर वाटलं की उद्या मला गोयंको सारख्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं तर तुम्हाला तिथेही अधिकार आहे. त्यांच्या नियमानुसार तुम्ही तिथेही ऍडमिशन घेऊ शकता आणि मुलाला चांगले शिक्षण देखील तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. पण जर संविधानाने आपल्याला एवढा चांगला अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचं जर अंमलबजावणी होत नसेल तर कुठेतरी आपल्याला वाटते की कुठेतरी हा घोळ आपल्याला दिसून येतो. सरकारी शाळांमध्ये आपल्याला सगळं शिक्षण 10वी पर्यंत पण फ्री मिळतं, आपण जातो. पण माझं जर शिक्षण सुधारायचं असेल तर मी या योजनेचा फायदा घेऊन किंवा शिक्षणाच्या अधिकाराचा उपयोग मी प्रायव्हेट शाळेत पण करू शकतो. पण खाजगीकरणामुळे काय होतं की मी ऍडमिशन तरी घेतो पण ते पैसे वसूल करण्यासाठी माझ्याकडून गणवेश दरवर्षी बदलणं, की त्यातून पैसे जमा करून घेणं. स्पोर्ट्सला आम्ही इकडे नॅशनल साठी पाठवतोय किंवा स्टेट साठी पाठवतोय किंवा डिस्ट्रिक्ट साठी आम्ही पाठवतोय, तर त्यासाठी आगाऊ पैसे जमा करणं. कोचिंगसाठी एखादं कोणी बोलवलेलं आहे किंवा मार्गदर्शनासाठी कोणाला बोलवतो आम्ही, तर त्याचे पैसे काढण्यासाठी ह्यांच्याकडून पैसे घ्यायचे. कधी कधी असं असते की तुम्हाला जर ऍडमिशन झालंय त्या ऍक्ट नुसार, पण ऍडमिशन झालंय पण पैसे आता माझ्याकडे कुठून तरी काढणं गरजेचं, तर ह्या माध्यमातून ते पैसे काढले जातात आणि त्याचा दुरुपयोग होताना आपल्याला दिसून येतो. कधी कधी असं होते की ऍक्ट मधून ऍडमिशन झालंय पण पालकांनी पण पैसे भरायला गरजेचं आहे. तर शाळेच्या बाहेर ठेवणं, 7-7 दिवस त्यांना बाहेर ठेवणं, त्यांना मारहाण करणं, तुझ्या वडिलांनी अजून पैसे भरले नाहीत, चल बाहेर, असं देखील धमकावलं जातं. तर ते कंप्लेंट तिथपर्यंत जाते. मग त्याचा कधी कधी असं होतं की मुलगा किंवा मुलगी एक वेगळ्या वळणाकडे किंवा वेगळ्या अडचणीकडे सामोरे जात असते की माझी परिस्थिती अशी असताना देखील मी मुलांच्या बालमनावर त्याचा परिणाम होतो, मोठ्या प्रमाणात होतो. ते मग वेगळं पाऊल ते उचलतात. मग त्याच्यातून तो दगावलाही जातो किंवा मग कुठेतरी घर सोडून तो निघून जातो. हे देखील प्रश्न त्यातून उद्भवतात. त्यामुळे शिक्षण व्यवस्था असताना जर तुम्ही प्रखरपणे जर लक्ष दिलं, आपण अधिकारी का निवडतो, IAS IPS लेवलची लोक आपण तिथे का निवडतो, ज्यांना शिक्षण, त्यांनी पूर्णपणे तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि याचा योग्य तो वापर होतोय का शिक्षणाकडे लोक
आणि शिक्षणाची ज्या खाजगी संस्था आहेत किंवा शासकीय शाळा आहेत ते योग्य तो त्याचा वापर करतात का हे देखील बघणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी ही शिक्षण व्यवस्था असते की त्यांना ते काम करणं गरजेचं आहे. आता समज आरटीच्या माध्यमातून एखाद्याला ऍडमिशन नाही मिळालं तर अशा पालकांनी कुणाकडे दाद मागावी किंवा कुठे तक्रार करावी? कधी असं होतं की आपण आपल्या स्थानिक लेवलला बघतो की आपलं ऍडमिशन होईल का किंवा कोणाला तरी विचारतो थोडी ओळख होईल का की होईल म्हणून. पण कधी असं असतं की त्या लोकांनाही माहित नसतं की नेमकं काय करायचं असतं. तर त्यांनी डायरेक्ट जर आपल्याला काही अडचणी आल्या तर शिक्षण अधिकारी यांच्याकडे जायचं. एकतर ऑफिस आहे, वॉर्ड वाईज ऑफिस असतं किंवा जिल्हाधिकारी मध्ये जरी गेला तरी तुम्हाला ती माहिती मिळते की शिक्षण विभाग कुठे आहे म्हणून. तर शिक्षण विभागामध्ये जे आयुक्त असतात त्यांना भेटणं आणि त्यांना ती माहिती देणं की माझं ह्या माध्यमातून ऍडमिशन झालेलं नाहीये आणि मला अडचणी येतात आहे, तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. मग त्यांच्या माध्यमातून ते कॅम्पिंग करतात. त्या कॅम्पिंगच्या माध्यमातून ते फॉर्म भरून घेतात. जरी तुम्हाला त्यांच्याकडून देखील नाही मदत मिळाली तर एज्युकेशन डिपार्टमेंटचं पुण्याला मेन हेड ऑफिस आहे. मेन एज्युकेशनचं जेवढंही आहे ते पुण्यातून चालतं. तर पुण्याला देखील तुम्ही मेलद्वारे म्हणा किंवा फोनद्वारे म्हणा किंवा प्रत्यक्ष भेटून देखील तुम्ही तिकडे माहिती त्याची तक्रार करू शकता. तक्रार करू शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. घेऊ शकता. अशा पद्धतीने सो एकंदरीत आरटी हा ऍक्ट हा विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळावा आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आहे आणि त्याच्यासाठी तक्रारही आपल्याला करता येते आणि योग्य चॅनलने गेलं तर त्याच्यासाठी प्रतिसादही मिळतो. बरोबर. करेक्ट. आता आज आपण पाहतोय मुंबईसारख्या ठिकाणी अनेक स्कूल ज्या आहेत त्या डिमॉलिश होतात बीएमसीच्या आणि त्याचबरोबर त्यांना सीबीएसईच्या स्कूलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीज ज्या आलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून सीबीएसई कडे त्या कन्वर्ट होत आहेत. तर याच्याबद्दल तुझं काय मत आहे? साधारण बघायला गेलं तर की जे शाळा तोडल्या जातात आणि नेमके प्रायव्हेटीकरण ते मोठ्या प्रमाणात केलं जाते आणि त्याच्यामध्ये नेमका लोकप्रतिनिधीचा सगळ्यात मोठा हात असतो त्याच्यामध्ये की तुम्ही एखादी शाळा तोडणं आणि ते उभं करणं. जर मराठी शाळा जर तुम्हाला बंद करायचे मग तुम्ही उद्योगधंदे का बंद करू शकत नाही? जे बाहेरून आलेले आहेत ते का बंद करू शकत नाही किंवा दुसऱ्या ठिकाणी का तुम्ही हे करताय? मराठी शाळा हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाचा आणि त्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे की मराठी शाळेतून तो शिकलेला असतो. लहानाचे मोठे ते शाळेतून झालेले असते आणि माझी शाळा म्हणून तो एक प्रकारे ते बघत असतो. आज महाराष्ट्रात आपण राहतोय तर मराठी खूप गरजेची आहे. कारण की मराठी माणूस मराठीकडे नाही बघणार तर कोणाकडे बघणार? कारण त्याचं शिक्षणच मराठीत होतंय. दर्जेदार शिक्षण व्हावं आम्ही नाही असं नाही म्हणत, पण दर्जेदार देखील शिक्षण व्हावं. पण त्या मराठी शाळेमध्ये देखील सुविधा होणं गरजेचं आहे. जसं तुम्ही खाजगीकरण शाळांमध्ये चांगले चांगले प्रोफेसर आणून जर तिथे शिकवू शकता, तेच प्रोफेसर जर तुम्ही मराठी शाळांमध्ये का आणू शकत नाही? तर त्या शाळेतनी जर आणलं तर ती मराठी शाळा अजून दर्जेदार होऊ शकते. त्या लोकांना चांगल्या सोयी मिळू शकतात आणि वस्तीतल्या प्रत्येक मुलाला त्याच्या संधीचा फायदा होऊ शकतो जेणेकरून की तो IAS IPS अधिकारी पर्यंत तो पोहोचू शकतो. अशी जर शाळा होत असताना तुम्ही ते तोडायचं आणि एखाद्या प्रायव्हेटीकरणाला द्यायचंय किंवा त्या ठिकाणी मोठे मोठे मॉल उभे करायचे आणि सांगायचे की ही आमची जागा आहे आणि ती धमकावून तिथल्या नागरिकांना हाताशी धरून किंवा जे पैशासाठी लालचीपणा करतात त्यांना तुम्ही जवळ घेणार आणि लोकांमध्ये रातोरात तुम्ही कुजबुजी वेगळ्या वेगळ्या विषयांवरती धावणार की या शाळेत असं होतं, या शाळेत तसं होतं किंवा तुम्ही असं करणार की शासकीय लोकांनाच हाताशी धरून ऑडिट असे तयार करताय की ते स्ट्रक्चर ऑडिट असं तुम्ही तयार करताय. अरे नाही कुठेतरी पिलर खराब आहे किंवा ह्या ठिकाणी लाईटी पाण्याची सोय पण नाहीये तरी पण लोकांना हे केलं जातं, इथे फरशी तुटलेली. म्हणजे असे खोटे खोटे फसवणूक करून जर तुम्ही मराठी शाळा बंद करत असाल आणि एखाद्या प्रायव्हेटीकरणासाठी जर देत असाल तर ह्या ठिकाणी आपल्या शिक्षण व्यवस्था कुठेतरी चुकीच्या मार्गाला लागली आहे असं ह्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्याला शिक्षणाचा अधिकार आहे तो त्यांनी केला पाहिजे आणि मराठी शाळा ह्या टिकल्या पाहिजेत आणि जोपर्यंत शाळा आहेत तोपर्यंत मराठी माणूस बोलू शकतो, खेळू शकतो आणि आपला व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात उभा करू शकतो त्या शाळेत. दादा, तू डम्पिंग ग्राउंडच्या मुलांसोबत देखील काम केलेलं आहेस, तर तुझा तो अनुभव काय होता? 2016 साली आम्ही आपले ठाणे आपले फाउंडेशन फॉर्म केली जी विद्यार्थ्यांनीच मिळून केलं होतं. ज्यावेळेस आमचं कॉलेज येथे चालू होतं आमच्यातलाच एक विद्यार्थी होता जो आकाश शार्दूल म्हणून, तो त्या ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करत होता. तर तिथे झाडू मारत असताना त्याला ते समोरचं दिसलं की ते बरेच मुलं आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत आणि त्या वस्तीमध्ये किंवा ज्या डम्पिंग जे आहे जे ठाणे शहरातला सगळा कचरा त्या ठिकाणी टाकला जातो. आपण आज बघितलं असं वाटतं कोणतं तरी डोंगर आहे असं दिसतं, पण ते डोंगर नसून तर ठाणे शहरातला पूर्ण कचरा त्या ठिकाणी
आणि त्या कचऱ्याला लागून पायथ्याशी असणारे जवळजवळ 35 वर्षापासून अगोदरची लोक त्या ठिकाणी राहतात. छोटेसे ताडपत्री म्हणा किंवा प्लास्टिकचा बॅनर बिनर असेल तर ते टाकून तिथे ते राहतात आहेत. तर अशी मुलं असताना तर त्या मुलांना शिक्षण नाहीये, तर त्यांना कुठे शाळेत टाकायचं म्हटलं तर मग घर कसं चालणार? मग घर चालवण्यासाठी काहीतरी करावं लागणार, कारण की आई वडील तर कचरा वेचत होते, ते भंगारमध्ये विकलं जायचं आणि त्यातून जे काही येईल ते रात्रीचं ते जेवण करायचे किंवा दिवसाचं एका वेळेचं ते जेवण व्हायचं. मुलांनी हातभार लावला की ते अधिकचे पैसे मिळतात. जर मला माझा कचरा विकून जर 100 रुपये येत असतील तर मुलाकडून येऊन 50 रुपये तरी जमा होतील. हम्म. अशा पद्धतीने ते होतं सगळं. तर ते करत असताना मग त्यांना प्रश्न विचारला की डम्पिंगची मुलं आहेत तर त्यांना जर तुम्ही जे करताय तेच त्यांनी करायला पाहिजे का? हे प्रश्न त्यांना विचारले तर पालक म्हणाले की आम्हाला तसं नाही, कारण की मुलाचं वेगळं काहीतरी त्यांनी केलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. तर आम्ही त्यांना म्हणालो की ठीक आहे, चालेल, मग आम्ही ह्या शिक्षणासाठी ह्यांना मदत करतो, तर तुम्ही मुलांना शाळेत पाठवणार का? मग ते बोलले की मग ह्यांचा शिक्षणाचा खर्च कोण उचलणार? आमच्याकडे तर साधे जेवायला पैसे नाहीयेत, तर आम्ही यांना शाळेच्या पुस्तकं, वह्या हे कुठून घेऊन देणार? त्यांना दप्तरं घ्यायची झाली तर कुठून? तर शाळेची एवढी महाग फी असते तर कसं आम्ही करणार? तर ज्या शाळेतून आम्ही म्हणजे ज्या शाळेतून आम्ही शिक्षण आमचं 10वी पर्यंत पूर्ण केलं ते म्हणजे मुकरू नाकवा हायस्कूल जे कोपरी गावात आहे. तर त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांशी आम्ही भेटलो आणि त्यांना बोललो की अशी मुलं आहेत तर आम्हाला ऍडमिशन मिळेल का त्या मुलांसाठी? जवळजवळ एक 100हून अधिक मुलं त्या शाळेत आम्ही त्यावेळेस ऍडमिशन करून दिली आणि ती मुलं आज चांगल्या शिक्षण घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे शिकतात आहेत. पण त्या मुलांना अजूनही बऱ्याच गोष्टी मिळत नाहीये की वह्या झाल्या, परत पुस्तकं झाली किंवा एखादा गणवेश घ्यायचं झालं तरी त्यांच्यासाठी ती रस्सीखेचच आहे, म्हणजे कुठून तरी कसे पैसे जमवायचे मग त्यांना शिक्षण द्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही त्या चालू आहेत. मग त्यांचं शिक्षण कुठं थांबू नये ह्या मताने आम्ही त्यांना मदत करत असतो. आणि ती पहिल्यांदा त्या मुलं त्या शाळेमध्ये गेली आणि गेल्यानंतर शेवटी कसं असतं की जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीचं सवय लागत नाही तोपर्यंत तुम्ही जे पूर्वी ज्या घडलेल्या असतात ते करता. मग शाळेत मग कचरा गोळा करणे असेल किंवा एक टाइमचं जेवण करणं असेल किंवा ते काय करायचे, डबा जे घेऊन यायचं त्याच्यातच ते जेवण पुन्हा घरी घेऊन जायचे, म्हणजे जे शाळेत यायचं ते घेऊन जायचं, असं ती परिस्थिती त्यावेळेस होती. पण त्याच्यातूनच त्यांचं जीवनमान चालत असताना आम्ही ठाण्यामध्ये पहिल्यांदा त्या शाळेमध्ये जिजाऊ बाल शाळेमध्ये ई डिजिटल शाळा पहिली ठाण्यातली ई डिजिटल शाळा पहिली आम्ही तिथे सुरुवात केली आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना चित्रफितच्या माध्यमातून त्यांना आम्ही दाखवत गेलो की ABCD आहे आणि त्याचं अल्फाबेटिकलचं काय महत्व आहे आणि ते चित्राच्या माध्यमातून आम्ही दाखवायला सुरुवात केली. तर त्यावेळेस मुलांना शिक्षणाची गोडी हळूहळू त्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमधून लागत गेली आणि त्या मुलांचं झाल्यानंतर मग त्या मुलांना आता पुढे अजून ऍड करायचं झालं तर किंवा त्यांना आवड निर्माण करायची झाली तर आपण अजून काय करू शकतो? तर त्यांच्यासाठी आम्ही डान्स घ्यायचो, वेगवेगळे कॉम्पिटिशन असायचे, ड्रॉइंग कॉम्पिटिशन असेल किंवा लिंबू चमचा खेळ असेल, रनिंग रेस असेल किंवा होळी सारखे रंग उधळणं, कारण की ते होळी बिळी खेळलं तर कोणी आणून दिलं तर ते खेळत होते, पण आम्ही ते त्यांच्यासोबत आमचेच बहीण भाऊ आहेत या हिशोबाने आम्ही त्यांच्याबरोबर होळी खेळायचो. मग त्यांना वाढदिवस, एखादा कोणाचा वाढदिवस असेल तो साजरा आम्ही करायचो. मग त्यावेळेस त्यांना काय भेटवस्तू हवी आहे किंवा काय नाही ते गोष्टी आम्ही त्यांना असं करत करत ते आता आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना मदत करतो आणि ते आज आपल्या त्या शाळेतून शिक्षण घेत आज 3 मुली आहेत की जे हॉटेल मॅनेजमेंट करतात आहेत, शिकतायत आणि त्याच्यातल्या 2 मुली आहेत जे नर्स म्हणून काम करतात आहेत आणि मुलं जे आहेत ते आता एक वॉचमॅन म्हणून म्हणा किंवा एक हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगच्या अशा पद्धतीने कामं ते करून आपलं उदरनिर्वाह करतात. आणि आम्ही ठरवलं होतं की कमीत कमी यांचं 10वी तरी आपण पास करावं आणि त्या पद्धतीने आम्ही त्याचं पूर्ण करून दिलं. आणि पुढे आता आम्ही पण विद्यार्थी असल्यामुळे आता पुढचं कसं आपण ते कॅच करायचं, कारण की परत शिक्षण पूर्ण करायला आर्थिक नियोजन आलं, मग आपलं स्वतःच बिघडलं मग त्यांचं कसं. मग त्यासाठी मग आम्ही काही संस्थांचा अप्रोच केलं की तुम्ही या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घ्या. मग त्यानुसार आम्ही 1-2 संस्थांना अप्रोच करून ती मुलांना संधी दिली की तुम्ही पुढचं शिक्षण ह्यांच्या माध्यमातून करू शकता. अशा पद्धतीने आम्ही ते केलं सगळं. म्हणजे कचरा वेचक विद्यार्थ्यांना तुम्ही एका मेन स्ट्रीम मध्ये आणून सोडलेलं आहे आज. व्हेरी नाईस. काम चालू आहे. तरी पण आम्ही तिथे जात राहतो महिन्यातून वर्षातून की लक्ष असतं आमचं की ही मुलं नेमकं काय करतात, कुठपर्यंत मुलं शिकलेत किंवा कशा पद्धतीने राहतात.
तिथे दर 3 महिन्यानंतर आपण सॅनिटरी नॅपकिन वाटप करतो की नेमका कसा वापर करायला आहे ते डॉक्टरांच्या माध्यमातून देत असतो. मेडिकल कॅम्पस आपण घेत असतो दर 3 महिन्यात. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल काय असेल तर किंवा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांचे ऑपरेशन असतील ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण करून देतो. किंवा त्यांना क्लासेस वेगवेगळे करायचे असतात ते किंवा साधारण प्रत्येकाला आवड असते की ऍक्टिंग करायचं असतं किंवा डान्समध्ये इंटरेस्ट असतो. तर ते ठाण्यातले काही कलाकार आहेत त्यांच्या मदतीने आपण त्यांना शिकवतो की ऍक्टिंग कशी करायची, नाटक कसं उभं राहायचं, हे सगळं आपण त्या माध्यमातून शिकवतो. आणि समता विचार प्रसारक संस्थेच्या माध्यमातून देखील वंचितांचा रंगमंच जे स्वर्गीय रत्नाकर मतकरी सरांनी चालू केलं होतं की ठाण्यातलं स्लम थिएटर उभं राहावं, जी दादरमध्ये चालायचं पण ठाण्यातही त्याचं राहावं, म्हणून त्याला आम्ही वंचितांचा रंगमंच असं नाव दिलं गेलं. आणि ठाण्यातल्या लोकवस्तीतल्या मुलांनी स्वतःहून व्यासपीठावर येऊन आपलं मत मांडायचं, प्रकटपणे मत मांडणे, लिखाण करणे, आवाजाचा चिंग्रो कसा कमी जास्त ठेवता येईल किंवा व्यासपीठ कसं मिळवायचं, त्याच्यामध्ये आपली कला कशी जे सगळ्या गोष्टी होत्या त्या मतकरी सरांनी आम्हाला शिकवल्या आणि आम्ही ते प्रकटपणे त्या व्यासपीठावरती मांडत गेलो. आणि त्यातून अनेक जण एक कलाकार आहेत, फोटोशूट आर्टिस्ट आहेत, काही जण नृत्यांगन म्हणून काम करतात. अशा वेगवेगळ्या फील्डला प्रत्येक जण आपलं काम करतात. म्हणजे तुम्ही फॉलोअप पण घेत होते त्या सगळ्या मुलांचा. असं सगळ्या गोष्टी आपण मस्त. करतो. ग्रेट ग्रेट. खरं तर अजय, तुझ्या माध्यमातून अनेक गंभीर विषयांवर आपण चर्चा केलेली आहे आज इथे. आणि आपल्या पॉडकास्टचा मुख्य उद्देश हाच आहे की अनेक अनटोल्ड स्टोरीज, म्हणजे आता ही जी 26 जानेवारी 2020 साली झालेली घटना आणि उद्ध्वस्त झालेलं शेतकरी आंदोलन, यासारख्या अनेक अशा घटना आहेत ज्या घटना कदाचित सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्याच नाहीयेत किंवा त्याला वेगळं वळण लागलेलं आहे आणि नंतर आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत समाजामध्ये ज्या अनटोल्ड आहेत. त्या सगळ्या गोष्टी या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांसमोर आणतोय आणि त्यासाठी तू एक माध्यम ठरलास. तर थँक्यू सो मच, तू आज इथे आलास. आणि खरं तर एक छोटीशी आठवण आहे स्किल द टीव्ही सरतापेच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुझ्यासाठी. थँक्यू. आय होप तुला आवडेल. आणि तुझे काही स्वप्न असतील आणि तू ऍक्च्युली सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे आणि तुला इन फ्युचर हे बरेच काम करायचं आहे. मेधा पाटकरांसोबत तू काम करतो म्हटल्याच्या नंतर तू काही थांबणारा नाहीयेस. तर त्या अनेक कामांसाठी तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. एक असं पण आहे की माझ्याकडून पण तुम्हाला भेट, कारण की चांगला ब्रॉडकास्ट एवढं छान झालंय तर म्हणले की आपण कुठेही वाचन चळवळ बंद होऊ नये आणि ती वाचन चळवळ चालूच राहावी. कारण बरेच जण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जास्त वापरतात, पण सत्यता आणि काय आहे ते नेमके लेखकालाही देखील त्याच्या लेखणीतून कळत असतं. त्यासाठी वाचन चळवळ चालू ठेवावी म्हणून एक पुस्तक मी तुमच्यासाठी आणले, ते देखील तुम्हाला मी भेट म्हणून देतो. स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान. नक्की नक्की. Thank थँक्यू.